दिवाळीचा रंग, आनंदाचा उत्सव, सगळीकडे गुलाल, पाण्याचे फवारे आणि जल्लोष. पण याच उत्सवात एक विचित्र आणि भयंकर प्रकार घडला. रंग खेळताना काही तरुणांमध्ये मस्ती सुरू होती. त्याचवेळी एका तरुणाच्या डोक्यावर जोरात रंगानं भरलेला पाण्याचा फुगा फेकण्यात आला. फुगा थेट डोक्याच्या मागच्या बाजूला आदळला. पहिल्यांदा सगळ्यांना तो नेहमीसारखाच प्रकार वाटला, पण काही क्षणातच तो तरुण डगमगला. त्यानं डोकं धरलं आणि अचानक जमिनीवर कोसळला. घाबरलेल्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो शुद्धीवर येत नव्हता. तज्ज्ञांच्या मते डोक्यावर अचानक आणि जोराचा आघात झाल्यास मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो किंवा आधीपासून असलेली न दिसणारी दुखापत गंभीर बनू शकते. काही वेळा अशा धक्क्यामुळे ब्रेन हॅमरेज किंवा कार्डियाक अरेस्टही होऊ शकतो. या प्रकरणातही डोक्याला बसलेल्या जोरदार आघातामुळे त्याची प्रकृती बिघडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही तरुण भीतीपोटी तिथून पळून गेल्याची चर्चा आहे. एक सण, काही क्षणांची मस्ती आणि एका कुटुंबावर कोसळलेलं आयुष्यभराचं दुःख. रंग खेळताना आपण अनेकदा विसरतो की डोकं हा शरीराचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. जोरात फुगे मारणे, दगडासारखे घट्ट झालेले रंग फेकणे किंवा केमिकल युक्त रंग वापरणं हे जीवघेणे ठरू शकते. सण साजरा करा, पण जबाबदारीनं, कारण एक चुकीचा फटका आणि सगळं कायमचं बदलू शकतं.